विद्यार्थी मित्रांनो, मी वाखारे संजीव साहेबराव, श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी गणित या विषयाचं अध्यापन करत असून आपण आजपर्यंत इयत्ता 10वीचे मॅथ्स 1 आणि 2चे लेक्चर यूट्यूबला टाकलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपले जे लेक्चर असतात ते सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मॅथ्स 1 9वी गणित भाग 1 मधील आज आपला 9वीचा पहिला लेक्चर सुरू होत आहे. आणि आज आपण 9वी गणित भाग 1 मधील पहिलं प्रकरण संच. आपलं हे जे लेक्चर असणार आहे ते मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. द फर्स्ट चॅप्टर फ्रॉम मॅथ्स 1 दॅट इज द सेट. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. व्हॉट वी विल स्टडी इन दिस चॅप्टर. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज द सेट, मीन्स इंट्रोडक्शन ऑफ द सेट, टाइप्स ऑफ सेट, व्हॉट इज वेन डायग्राम, what is the equal set, what is the subset, what is the universal set, and what is the intersection set, and what is the union set. And most important, which is very useful for the examination, that is the number of element in a set. There is a one formula for these topics. विद्यार्थी मित्रांनो, आपण संच प्रकरणामध्ये काय पाहणार आहोत. तर संच प्रकरणामध्ये संच म्हणजे काय, संचाची ओळख करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या संचाचे प्रकार, वेन आकृती म्हणजे काय आणि एखादा संच वेन आकृतीने कसा दाखवायचा, त्याचप्रमाणे समान संच म्हणजे काय, उपसंच म्हणजे काय, विश्वसंच म्हणजे काय, छेद संच म्हणजे काय, संयोग संच म्हणजे काय आणि संचातील घटक आणि त्यावरील संबंध. या घटकामध्ये आपल्याला एक अतिशय महत्त्वाचं सूत्र पाहायचं आहे. तर यामध्ये आपण सर्वात प्रथम जाऊया सेट्स इंट्रोडक्शन, संचाची माहिती. संच म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या समोर काही उदाहरणं देतो आणि त्या उदाहरणावरून आपल्याला संच म्हणजे काय हे समजावून घेता येईल. Dear student, I will give some example, and from the answers of that questions, you will decide what is the set. Days in a week. मी तुम्हाला म्हटलं की आठवड्यातील वार सांगा. तर आठवड्यातील वार सांगा म्हटल्यानंतर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल कडे जाणार आहात का? नाही. तर ते आठवड्यातील वार नाहीये. मग व्हॉट इज द डेज इन वीक. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. These are the days in a week. तर विद्यार्थी मित्रांनो, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे आठवड्यातील वार आहेत. म्हणजे आपण निश्चित या प्रश्नाचं उत्तर निश्चित देऊ शकलेले आहे. आता मी दुसरा प्रश्न विचारला, मंथ इन अ इयर, वर्षातील महिने. आता वर्षातील महिने म्हणल्यानंतर तुम्ही जांभळा, तांबडा, नारिंगी, हिरवा असं काही बोलणार आहेत का? नाही. तर वर्षामध्ये महिने कोणते आहेत तर तुम्ही फिक्स सांगणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. तर दिस आर द मंथ इन द इयर. आता मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला, ब्रेव चिल्ड्रन इन युअर क्लास. तुमच्या वर्गातील हुशार गुणी मुलगा. आता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर समोर बसलेली नेहा म्हणते की प्रिया हुशार आहे, पण सुचिता म्हणते प्रियापेक्षा संगीता हुशार आहे. म्हणजे या ठिकाणी ब्रेव चिल्ड्रन ही जी संकल्पना आहे ही सापेक्ष आहे, ही कंपॅरेटिव्हली. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही निश्चितपणे देऊ शकत नाही. आता खाली मी तुम्हाला पुढचा प्रश्न येतो, कलर इन द रेनबो.
रेनबो, तर इंद्रधनुष्यातील रंग. मग आता तुम्ही या ठिकाणी काळा रंग म्हणू शकाल का? ब्लॅक नाही. तर इंद्रधनुष्यामधले रंग ठरलेले 7 रंग आहेत. जातानाही पाणी पी, जांभळा, तांबडा, नारिंगी, हिरवा. तर हे घटक आपण सांगू शकतो. मग या सर्व उदाहरणावरून आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल हा पहिला जो घटक आहे, या घटकातील घटक पहिला जो समूह आहे, या समूहातील घटक आपण नेमके सांगू शकतो. याही घटकातील समूहातील घटक नेमके सांगू शकतो. पण या समूहातील घटक आपण नेमके सांगू शकत नाही. आता कलर इन द रेनबो आपण सांगू शकतो. म्हणजे या उदाहरणामध्ये हे पहिलं जे आहे, हे याला आपण आपल्या गणितीय भाषेमध्ये संच म्हणू शकतो. ह्या दुसऱ्या उदाहरणाला संच म्हणू शकतो. पण आपल्या गणितीय भाषेमध्ये या उदाहरणाला संच म्हणता येणार नाही, याला संच म्हणता येईल. मग संच म्हणजे नेमकं काय? संच म्हणजे असा समूह की ज्या समूहातील घटक आपण नेमकेपणाने व अचूकपणे सांगू शकतो. ज्या समूहातील घटक नेमके व अचूक सांगता येतात अशा समूहाला संच असे म्हणतात. व्हॉट इज द सेट? The definition of set. If we can definitely and clearly decide the object of a given collection, then that collection is called set. What is the set? Set is the collection of an object which we can define and clearly decide. That is the set. In short, the well-defined collection of object is called set. The well-defined collection of object is called set. ज्या समूहातील घटक नेमकेपणाने व अचूकपणे सांगता येतात त्या समूहाला संच असे म्हणतात. आता मी सांगितलं तुमच्या गावातील हुशार, तुमच्या गावातील श्रीमंत लोकांचा संच लिहा. आता तुमच्या गावामध्ये श्रीमंत कोण आहे हे निश्चितपणे सांगता येणार नाही. पण हेच मी हाच प्रश्न विचारला. तुमच्या गावामध्ये साधारण 1000 लोक आहेत, तुमच्या गावाची लोकसंख्या, आणि त्यामध्ये मी म्हटलं तुमच्या गावातील ज्यांचं वय 90 पेक्षा जास्त आहे, 90 वर्ष वय पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचा समूह, तर या ठिकाणी आपल्याला रिस्ट्रिक्शन आलेले आहे. मग तुमच्याकडे जी यादी असेल गावातील लोकांची, त्यामध्ये फक्त तुम्ही 90 पेक्षा जास्त वय असणारी लोक घेऊ शकताय, म्हणजे तो समूह संच होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला संचाच्या बाबतीमध्ये संच लिहित असताना संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. There are 2 methods of writing the set. First method is that listing method, that is also called roster form, and second is that rule method, that is called set builder form. विद्यार्थी मित्रांनो, संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे ती म्हणजे यादी पद्धत, आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे गुणधर्म पद्धती. पण या घटकाकडे जाण्यापूर्वी तुमच्याकडे काहीतरी जनरल नॉलेज, तुमच्याकडे काहीतरी इयत्ता 8वी पर्यंत शिकलेल्या घटकांची माहिती पाहिजे. मग आपल्याला आतापर्यंत आपण जे संख्यांचे प्रकार, संख्यांचे संच अभ्यासलेले आहे त्याचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, फार पूर्वीचा जो माणूस होता त्या जंगलामध्ये तसं फिरत होता, त्याला लँग्वेज भाषा नव्हती, त्याच्याकडे गणित नव्हतं. पण त्यावेळेस त्याने गणिताची निर्मिती करण्यासाठी, काही वस्तू मोजण्यासाठी, निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी, टू काउंट द ऑब्जेक्ट इन द नेचर, त्याने काही अंक तयार केले. मग कोणते अंक तयार केले? तर मग सगळ्यात प्रथम 1 असेल, 2 असेल, 3 असेल, हे जे अंक तयार केले, हे अंक त्याने निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी तयार केले. म्हणून
त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं म्हटलेले. दॅट इज कॉल्ड नॅचरल नंबर. and the natural number set is denoted by capital N. In the natural number we can take 1 2 3 4 5 6 dash 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 infinitely. This is called natural number because these numbers are created to count the object in the nature, so that is called natural number. It is also called as counting number because that number are created to count the object, so that is called counting number. विद्यार्थी मित्रांनो, ह्या संख्यांना नैसर्गिक संख्या असं का म्हणतात, तर या संख्यांची निर्मिती निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी केल्या म्हणून त्याला नैसर्गिक संख्या असं म्हटलेलं आहे. त्यालाच आपण हे मोजण्यासाठी वापरल्या म्हणून मोज संख्या असे म्हणतात आणि तो नेहमी n या चिन्हाने दाखवतात. विद्यार्थी मित्रांनो, जशी जशी मानवाची प्रगती होत गेली तसं त्याला नैसर्गिक संख्या कमी पडू लागल्या. मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्याला आणखी एक अंक तयार करायला पाहिजे. आणि मग त्याने आणखी एक अंकाची निर्मिती केली, तो म्हणजे 0 शून्य. आणि मग तो शून्य नैसर्गिक संख्यांच्या जोडीला घेतला. He add 0 with the natural number and that is called whole number set. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्येच्या जोडीला शून्य घेतला असता जो संख्या संच तयार होतो त्याला पूर्ण संख्या संच असे म्हणतात. पूर्ण संख्या संच हा इंग्रजी W अक्षराने दाखवतात. W बरोबर मैरेपिकम 0 1 2 3 4 5 अनंत. So dear student, what is the whole number? The number which start with 0 1 2 3 4 5 dash dash infinitely. विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या अंकांची निर्मिती, अंकांचं संशोधन इथं थांबलेलं नाही. त्याच्या लक्षात आलं, अरे आणखी काहीतरी प्रकारच्या संख्या आपल्याला गरजेच्या आहेत. समजा गणेशकडे 9 रुपये आहेत आणि त्याला रामाचे 11 रुपये द्यायचे. म्हणजे he has 9 rupees आणि he want to give 11 rupees to गणेश. तर आता त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहणार आहेत, तर त्याच्याकडे शिल्लक राहणार नाही, परंतु तो ऋणी होणार आहे, कर्जबाजारी होणार आहे. सो मग त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं 9 तून 11 गेले तर इथे जी संख्या राहते ती 2 आहे, पण तो 2 रुपये कर्जबाजारी म्हणून -9. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं आपल्याला आणखी काही संख्यांची गरज आहे आणि म्हणून त्याने नवीन संख्यांची निर्मिती केली. त्याला म्हणायचं ऋण संख्या. आणि मग या नैसर्गिक पूर्ण संख्यांच्या जोडीला त्याने ऋण पूर्णांक संख्या घेतल्या आणि त्याला म्हणलं इंटिजर नंबर, पूर्णांक संख्यांचा संच. व्हॉट इज द इन इंटिजर नंबर सेट? -3 -2 -1 0 3 2 1 dash. दिस इज द इंटिजर नंबर सेट. विद्यार्थी मित्रांनो, हा एक पूर्णांक संख्यांचा संच. विद्यार्थी मित्रांनो, आता याच्याही पुढे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आणखी काही वेगळ्या प्रकारच्या संख्या आपल्याला गरजेच्या आहेत. समजा रामाकडे 5 रुपये आहेत आणि त्याला 2.5 रुपये गणेशचे द्यायचे. तर 5 रुपये त्याच्याकडे आहेत. he has 5 rupees. he want to pay 2.5 rupees. तर त्याच्याकडे किती उरतील, तर 2.5 उरले. मग हे 2.5 म्हणजे काय आहे, तर या अपूर्णांक संख्या आहेत आणि या अपूर्णांक संख्या त्याच्याकडे त्यावेळेस नव्हत्या म्हणून यांच्या जोडीला मानवाने नवीन संख्या निर्माण केल्या, त्या म्हणजे अपूर्णांक संख्या. आणि त्या अपूर्णांक संख्या म्हणजेच रॅशनल नंबर. दॅट इज कॉल्ड रॅशनल नंबर. विद्यार्थी मित्रांनो, त्या संख्यांना म्हणलं परिमेय संख्या आणि परिमेय संख्यांचा संच Q या चिन्हाने दाखवितात. तर विद्यार्थी मित्रांनो, माणूस इथेच थांबलेला नाही. त्याच्या लक्षात आलं ह्या ज्या अपूर्णांक संख्या आहेत, समजा 7/2 असेल तर याला भाग दिलं तर 3.3 येतं, 3.5 येतं. समजा त्याच्याकडे 7/2 आहे तर याला
भाग दिला तर 3.5 येतं. पण आता ही संख्या येतली 10/3. दिस इज द रॅशनल नंबर. पण 3 त्रिक 9 खाली उरला आहे 3 त्रिक 9 खाली उरला आहे 3 त्रिक 9 3 त्रिक 9. तर हा जो भागाकार आहे हा भागाकार थांबतही नाही आणि नवीन संख्या येत नाही. म्हणजे याला आपण अखंड आवर्ती संख्या असं म्हणतो, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नंबर. परंतु काही संख्या अशा आहेत त्यांना भाग दिला, उदाहरणार्थ आपण 2चे वर्गमूळ काढायला गेलो भागाकार पद्धतीने, तर 2चं वर्गमूळ काढल्यानंतर 1.723 समथिंग असं भागाकार थांबतही नाही आणि एका संख्येचा किंवा एका संख्येचा गटही परत येत नाही. म्हणजे अशा ज्या नवीन संख्या आहेत त्या संख्यांना त्याने म्हटलं अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर. आणि मग दॅट इज कॉल्ड इरॅशनल नंबर. आणि मग त्याच्या लक्षात आलं ह्या सर्व संख्यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला म्हणतात रियल नंबर सेट. दॅट इज कॉल्ड रियल नंबर सेट अँड डिनोटेड बाय आर. तर विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या सर्व संख्यांचा मिळून जो संच तयार होतो त्यालाच म्हणतात वास्तव संख्या संच, रियल नंबर सेट अँड डिनोटेड बाय कॅपिटल आर. तर विद्यार्थी मित्रांनो, मग मी हे आता का सांगितलं तुम्हाला, याची मला गरज का पडली, तर आपणाला हे ज्यावेळेस संख्या संचांचे प्रकार पाहत असताना मला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता मी आणखी काही थोडे महत्वाचे घटक तुमच्या समोर मांडणार आहे. तर आपल्याला संख्यांच्या प्रकारामध्ये परत आणखी पुढे गेलं तर नैसर्गिक संख्या संच, नॅचरल नंबर सेट n इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 डॅश 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 डॅश. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आणखी महत्वाचा घटक आहे, तर संख्यांच्या मध्ये काही नवीन संकल्पना आपल्याला माहित करून घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द ऑड नंबर, व्हॉट इज द प्राईम नंबर अँड व्हॉट इज द इवन नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी आपल्याला पुढे संच लिहिण्याच्या पद्धती समजावून घेताना माहिती पाहिजे. म्हणून ज्या संख्येला 2 ने भाग जातो, द नंबर विच आर मल्टिपल ऑफ 2, 2च्या पटीतील किंवा ज्या संख्येला 2 ने भाग जातो, मग 2 असेल 4 6 8 10 डॅश डॅश इन्फिनिटली. द नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 2 or multiple of 2 is called even number. ज्या संख्यांना 2 ने भाग जातो किंवा 2च्या पटीतील संख्यांना समसंख्या असे म्हणतात. दॅट इज कॉल्ड इवन नंबर. पण विद्यार्थी मित्रांनो, द नंबर विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 2, ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही, ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही, 1 असेल 3 1 3 5 7 9 11 डॅश डॅश, दॅट नंबर्स आर कॉल्ड ऑड नंबर. ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही एक घटक महत्वाचा आहे. आपल्याकडे मूळ संख्या म्हणजे काय, व्हॉट इज द प्राईम नंबर, what is the prime number, that is called मूळ संख्या. ज्या संख्येला ती संख्या आणि 1 ह्या 2 संख्या सोडून कोणीच भाग जात नाही, the number which cannot be divided by any other number by itself and 1 is called prime number. The number which cannot be divided by any other number by itself or 1, ज्या संख्येला ती संख्या आणि 1 सोडून कोणीच भाग जात नाही. मग मला सांगा, 3 आणि 1 सोडून कोणी भाग जातो का? नाही. 5 जातो का? नाही. 7 नाही. मग
पण आपल्याकडे एक गोष्ट लक्षात घ्या, दोनही 2 इज द ओनली वन इवन नंबर विच इज अ प्राईम नंबर. दोन ही एकमेव समसंख्या अशी आहे की ती मूळ संख्या आहे. मग मूळ संख्या कोणती येतील? विच आर द प्राईम नंबर? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, these are the prime number. In this way, we have studied what is the even number, what is the odd number, and what is the prime number. विद्यार्थी मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्या म्हणजे काय या गोष्टी पाहिल्या. या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या रायटिंग द सेट्स संच लिहिण्याच्या पद्धतीमध्ये वापरावयाच्या आहेत. आणखी काही संकल्पना किंवा चिन्ह आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ते पाहत असताना आपल्याला याचा अर्थ काय हे दोन प्रकारे आपण वाचू शकतो. कसं? x is less than 5 is the first type and 5 is greater than x. x हा 5 पेक्षा लहान आहे. ज्याच्याकडे शेपटी असते ना तो लेस दॅन, तो लहान, आणि ज्याच्याकडे हे असतं ना तो ग्रेटर. x is less than 5 or 5 is greater than x. x हा एक तर 5 पेक्षा लहान आहे किंवा 5 हा x पेक्षा मोठा आहे. तर विद्यार्थ्यांना या चिन्हांचा आपल्याला पुढे संच लिहिण्याच्या पद्धतीमध्ये अभ्यास करावायचा आहे. आता यामध्ये आणखी आता हेच गणित असं लिहिलं मी, फक्त चिन्ह बदललं, हे दोन पद्धतीने वाचता येईल. आता सर्वांनी सांगितलं ज्याच्याकडे हे असतं तो ग्रेटर, ज्याच्याकडे शिफ्टी असते तो लेस. y is greater than 7 or 7 is less than y. y हा 7 पेक्षा मोठा आहे किंवा 7 हा y पेक्षा लहान आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं चिन्हामध्ये बदल करू. वी चेंज लाइटली इन द साइन. आता चिन्हामध्ये थोडासा बदल केला. एका दगडात दोन पक्षी मारलेत आपण. आता या ठिकाणी हे चिन्ह आहे आणि हे दुसरं चिन्ह आहे. यामध्ये दोन अर्थ बदलले. x हा एक तर 10 पेक्षा लहान आहे किंवा x हा 10 एवढा आहे. x is less than 10 or x is equal to 10. तर अशा तुम्ही आता हेच वाक्य लिहिलं. इथे दोन अर्थ भरलेले. y is greater than 9 or y is equal to 9. y हा एक तर 9 पेक्षा मोठा असेल किंवा 9 एवढा असेल. तर x is less than 5, y is greater than 7, x is less than or equal to 10, y is greater than or equal to 9. x 5 पेक्षा लहान आहे, y 7 पेक्षा मोठा आहे. x हा एक तर 10 पेक्षा लहान आहे किंवा 10 एवढा आहे. y एक तर 9 पेक्षा मोठा आहे किंवा 9 एवढा आहे. आता आणखी एक महत्वाचं चिन्ह आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समजा आपण संचामध्ये पाहणार आहोत तर नैसर्गिक संख्यामध्ये आपण काय पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 डॅश डॅश डॅश. मग मला असं म्हणायचंय की 5 हा नॅचरल नंबरचा एलिमेंट आहे का? इज द 5 इज एलिमेंट ऑफ सेट n. 5 हा घटक नैसर्गिक संख्या संचात येतो का? तो त्याचा घटक आहे का? तर आहे. मग मला हे चिन्हामध्ये लिहायचंय 5 इज द एलिमेंट ऑफ सेट n. 5 हा घटक नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे. मी एवढं तोंडाने बोलत बसण्यापेक्षा किंवा लिहित असण्यापेक्षा आपण शॉर्टकट मध्ये हाताने चिन्हाचा वापर करून कसं लिहिणार? 5 बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सेट. 5
हा नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे. 5 बिलॉंग्स टू सेट n. आता मला सांगा, शून्य हा नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे का? झिरो इज द झिरो एलिमेंट ऑफ सेट n? नो. आता मला असं म्हणायचंय, शून्य हा n संख्याचा घटक नाही. झिरो नॉट बिलॉंग्स टू सेट n. शून्य हा n संख्या संचाचा घटक नाही. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व घटकांचा वापर आपण पुढील टॉपिक मध्ये मेथड्स ऑफ रायटिंग सेट, संच लिहिण्याच्या पद्धती यामध्ये करणार आहोत. आता आपण संच लिहिण्याच्या पद्धती पाहणार आहोत.